11 खिलाड़ी के रूप में भी आते हैं तो चलता है, एक कोई खिलाड़ी आ सकते हैं 7वां 8वां नंबर का। कुणाल नायक देखिए मैदान पे उतरे हैं और बाकी के खिलाड़ी देखिए हर किसी से वाकिफ नहीं, इसलिए जानकारी देना बहुत ज़रूरी है। तो चलिए बात करेंगे यहाँ पर, फिर मुंह पे इसको लगाना पड़ेगा। जशन गोल्ड के देखिए बात करेंगे यहाँ पर। जशन गोल्ड के देखिए जिब्तानी बामुंडों की टीम देखिए आज और कुछ नए चेहरे लेकर मैदान पर। हॅलो, एकनाथ मामा जितेकर यांचं इथे मैदानामध्ये आगमन झालंय. त्यांना मी विनंती करते की आमच्या अतिथी कक्षामध्ये स्थानपन्न व्हायचं आहे. एकनाथ मामा जितेकर. चलिए बात करेंगे एकनाथ मामा जितेकर देखिए, और इनके बाजू में ताकत आए निश्चित रूप से। हमारे देखिए सबके लाडले 40+ के एक मास्टरमाइंड खिलाड़ी राजकुमार जी जितेकर सब देखिए, उनके पिताजी निश्चित रूप से। और सचिन जी जितेकर शायद हम इस उम्र तक जाएंगे तो फिर हमारे लिए घूमना फिरना भी बहुत मुश्किल हो जाएगा। देखिए सिद्धिविनायक टीम में मुझे लग रहा है 12 खिलाड़ी आ रहे हैं शायद। भिंगारी संघाचा 12 खेळाडू लवकरात लवकर पाठवा. सामना चालू होत आहे. तर विनंती आहे आपला 12 खेळाडू त्वरित पाठवा इथे समाजक कक्षामध्ये. ओटू बाबू. बिल्कुल 12 खिलाड़ी शायद आ चुके हैं, मुझे लग रहा है शायद। दर्पण मड़वी यहाँ पर स्ट्राइक पर। चलिए दर्पण मड़वी ऐसा इतिहास लिख दीजिए, आपके नाम को बताने की जरूरत नहीं होगी, जैसे कुणाल नायक हमने जिक्र कर दिए। खिलाड़ियों को ऐसा काम करके चले जाओ आपके नाम हर किसी के दिल में रह जाए। अकाउंट खोलता हुआ यहाँ पर दर्पण मड़वी देखिए, यहाँ पर अकाउंट्स खोलते हैं कुणाल नायक देखिए। कुणाल नायक ने यहाँ पर वाइट का इजाफा देखिए। कुणाल नायक तो मुझे लगता है वहां पर सूच खोले और अभी पहने क्या हुए हैं। जीत खोट देखिए यहाँ पर गेंदबाजी के लिए तैयार है। उभरता सितारा नहीं, ये सितारा आजकल अपनी गेंदबाजी में स्टार लगाते जा रहा है। शिवतेज जी जितेकर देखिए उतर चुके हैं अंपायरिंग के लिए। और स्कोर की बात करेंगे 3 रन देखिए। पहले राउंड की बात करेंगे ना, ये आखिरी मैच है और यहाँ से जीतने वाले टीम मरवाई इंदने के साथ मैच रहेगा। उसके बाद 3 टीम जाएंगे आगे के रास्ते में, और आगे का जो सफर है चिट्ठी के साथ है, टिकट कटेगा आपका। क्या संपर्क, क्या टाइमिंग है भाई। बाजू में अभी भी देखिए ताकत देखिए, आउट ऑफ पार्क गेंद को पहुंचा दिया 6 रन के लिए। इसलिए तो कहते हैं ना भाई, किसी की शकल को देखकर उसकी अकल की उसकी ताकत की अंदाजा मत लीजिए। शकल हमने क्रिस गेल का भी देखा है, लेकिन उनकी ताकत के बारे में थोड़ा सोच लीजिए। किसी की काबिलियत के बारे में सोच लीजिए, किसी की शकल को मत देखते जाइए। गेंद के पीछे यहां पर देखिए हमारे 2 जवानों, ओहो फिर से उड़ाया। वाह रे वाह, नाच मेरे लाला तुझे पैसा मिलेगा। जीत को देखें यहां पर।
चलिए नो दिया गया यहाँ पर गेंदबाजी की तरफ से और मेन अंपायर थोड़ी से चल पड़े हैं उनके तरफ है। सिर्फ तेजी तेजी कर देखिए, थोड़ा बात करेंगे, कभी कभी हो जाता है भी अंपायर के बीच में ऊंच नीच हो जाता है, लेकिन यहाँ पर जब आपस में दोनों का बातचीत हो तो फिर नो बॉल। तो चलिए बात करेंगे जो ग्राउंड चलिए यहाँ पर शायद मुझे लगता है जो नो बॉल अंपायर की तरफ से दिया गया था और 9+6 देखिए आया था और उसके बाद एक बड़ा अच्छा वापसी। ओहो खूबसूरत देखिए, हाँ और ये चलिए भाई ओवर थ्रो से रन बह रहा है। तकदीर विकेट के पीछे हैं लेकिन विकेट के आगे भी देखिए बहुत अच्छी बल्लेबाजी हो रहा है यहाँ पर। कुणाल नायक देखिए यहाँ पर भरोसा दिखा रहे हैं लगातार यहाँ पर दर्पण मड़वी के ऊपर। बॉल की बात करेंगे, 4 गेंदे हुए हैं, 2 गेंद से। स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 20 रन। एक विशाल टारगेट की तरफ पहुंच रहे हैं। वाइड का इजाफा बिन पायल से बची घुंघरू, बगैर मेहनत से 1 रन आता हुआ। गेंदबाज तैयार है, ओहो लाजवाब गेंदबाजी। धार गेंदबाजी में देखिए बात करेंगे,
तेजेश मात्रे देखिए हमेशा पॉइंट थर्ड में इन स्लीप पर रहना पसंद करते हैं। ओवर हो गया कंप्लीट यहाँ पर और पहला ओवर बहुत लंबा समय चला और पहले ओवर की समाप्ति के साथ साथ कुल स्कोर की बात करेंगे 22 रन और इस ओवर में कुल मिलाकर 11 गेंद डालना पड़ा गेंदबाजों को और एक गेंद डाल देते तो फिर 2 ओवर। 22 रन 22 रन बनाए हैं जहां पर 11 गेंद का इस्तेमाल हुआ है। नाखों से थोड़ा सा तेजस मात्रे जानते हैं और जीत खोट के बाद आगे 22 लगातार यहां पर देखिए रनों का जानकारी लिया जा रहा है। निखिल खोट गेंदबाजी के लिए तैयार, एक्सप्रेस है इनके पास। ओहो वाह रे वाह, इस बार भी गेंद आउट ऑफ पार्क। क्या इरादा बनाकर आए हैं दोनों बैटर, जय और बीरू की जोड़ी और गेंदबाज की कमर तोड़ी। चलिए दापोल लेके एक मिडिल ऑर्डर के देखिए बात करेंगे। सुमित जी यहाँ पर तशरीफ रखते हुए स्वागत बहुत बहुत आपका निश्चित रूप से, बहुत बढ़िया खिलाड़ी हैं। वाइड का इजाफा जब भी जयनवान दापोली टीम मुश्किल हालत में रहती है, मुश्किल से निकालते हैं ये बल्लेबाजी से। इन्हें ऊपर भी बल्लेबाजी कराया जाए तो तभी भी तैयार रहते हैं, इन्हें मिडिल ऑर्डर में कराया जाए तो तभी भी तैयार रहते हैं। विशाल जी जीते कर देखिए कुछ समय से मुझे लग रहा है थोड़ा ग्राउंड से दूर हैं, वापस फिर वो तशरीफ रखेंगे शाम के समय 70 स्पोर्ट के निश्चित रूप से ऑनर निश्चित रूप से। और उसके साथ देखिए पूरी खिलाड़ियों का बहुत बढ़िया साथ, हर चीज़ों को देखकर हमें इस क्रिकेट में देखिए वक्त समय देना पड़ता है, नौकरी धंधा अपनी फैमिली। हाँ निखिल खोड़ ने थोड़ी सी मैं कहूँगा छक्के खाने के बाद उन्होंने एंगल बदला यहाँ पर। जो राउंड द विकेट से गेंदबाजी हो रही थी ना, अब ओवर द विकेट के लिए आ चुके हैं। अक्सर गेंदबाजों के साथ ये सब चीज़ें होता रहता है। लाइन छोटा रखा लेकिन लेन बहुत बढ़िया रखा। लेन देखिए थोड़ा सा यहाँ पर छोटा था लेकिन लाइन बहुत बढ़िया था और एक एक रनों से देखिए यहाँ पर कदम बढ़ाते हुए और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 30 रन। कुणाल नायक देखिए एक नायक इनिंग्स खेलते जा रहे हैं। मैं इनका वो सुपर ओवर का मैच भूला नहीं है तलोजा के साथ जो हुआ था इनामपुरी के मैदान के ऊपर। एक तरफ उस्मान फाइट कर रहे थे, एक तरफ कुणाल। आखिरकार सुपर ओवर में भी जाकर जीत दिलाए थे कुणाल ने। सर आने वाला कल कुणाल नायक के जैसे और सारे खिलाड़ी को देखने को मिलेगा। संतोष चौधरी सर बिल्कुल अच्छी आपने मुझे यहाँ पर जानकारी दी है। आपका भी तारीफ होना बहुत ज़रूरी है क्योंकि आप बतौर अंपायर नहीं, एक क्रिकेटर हो, एक कमेंटेटर, आपके पास आवाज़ भी है, एक आयोजन कमेटी हो। आप निश्चित रूप से सीडॉन का टूर्नामेंट में भुला नहीं, पहली मरतबा जब सीडॉन नगरी में गया था बिल्कुल आपकी टूर्नामेंट था। उसके बाद देखिए मंगेश वाकड़ीकर साहब ले लीजिए, रायगढ़ प्रीमियर लीग में भी बहुत बढ़िया साथ है। संजय जी भोपी जहाँ मेरे खास करके खास मित्र वहाँ पर बिस्तापुर अक्सर लीजिए। निखिल खोद तैयार में है, कुणाल नायक को किस तरह से रोका जाए और ये बंदा नहीं रोकेगा भाई। और एक चांटा मारा, जैसे कहते ना थप्पड़ मारना, और काफी घाट का पानी पी चुके हैं और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 40 रन। और कुणाल नायक बता रहे हैं भाई हम वो तीर हैं जो हिमालय को चीरकर अपना रास्ता बदल सकते हैं। कोई हमारा साथ दे या ना दे, खुद के दम के ऊपर मैच का नक्शा बदल सकते हैं।
36 के ऊपर कुणाल नायक 26 के ऊपर कुणाल नायक बल्लेबाजी कर रहे हैं। कुणाल नायक को यहां पर तेजस मात्रे के लिए सरदर्द बनते जा रहा होगा, क्योंकि इन्हें रोकना है जरूरी। कुणाल अगर 4 ओवर खेल पड़े तो फिर मुश्किल बन सकता है। मजबूर किए थे आगे गेंद डालने के लिए, और यहां पर देखिए कुछ फुटबॉल के अंदाज में गेंद को रोकने की कोशिश किया गया, लेकिन आखिरकार ये गेंद तो हाथों से खेला जाता है, इसलिए भाई पैरों से खेला नहीं जाता है। लेकिन मजबूर थे वहां पर, इतना तेज गेंद निकल रहा था, उनके पास वक्त नहीं था, और जीत भी बन गए यहां पर दर्शक, और आ गया चौका। चलिए 2 ओवर यहां पर कंप्लीट हो चुका है। 2 ओवर समाप्त होने के साथ साथ 22 के एवरेज से देखिए कुल स्कोर जाकर पहुंच गया 44 रन, 44 रन। डबल 4 लगा दिए हैं यहां पर देखिए 2 ओवर में। और सबसे देखिए बात करेंगे ना, जो उनके स्ट्राइकर गेंदबाज, सबसे उनके महंगे गेंदबाज के ऊपर रन आ गया है। संतोष चौधरी सर बात करेंगे ना, अगर बामन डोंगरी प्रीमियर लीग ले लो या उलवा नोट का प्रीमियर लीग ले लो, इन गेंदबाजों को महंगे में खरीदना चाहेंगे हर कोई, लेकिन इनके ऊपर रन बरस चुका है। अन्ना गुंदली के चेहरे पे थोड़ी सी नाखुश। 44 क्रीस मात्रे, इन्हें क्रीस यहां से बनना होगा। नहीं भाई, बल्लेबाज सेट हो चुके हैं, इन्हें रबर बॉल नहीं दिखाई दे रहा है। संतोष चौधरी सर मुझे लग रहा है फुटबॉल दिखाई दे रहा है इनके सामने, बल्लेबाज के सामने। ये जो रबर बॉल की साइज है ना, इन्हें बहुत बड़ा दिखाई दे रहा है। इसलिए तो कहते हैं भाई, आंखों में बसी हो तुम, तुम्हें दिल में बसा लेंगे। जब ये गेंद आंखें में बस जाती है ना, फिर खिलाड़ी बड़ी आसानी से दिल में बसा लेते हैं। जगह से देखिए खड़े खड़े यहां पर छक्के दाग दिए। 50 अर्धशतक सिद्धिविनायक भिंगारी टीम। चलिए 50 रन रघु परदेसी जैसे उस टीम में गेंदबाज हैं, अगर मुश्किल में डाल सकते हैं। और उसके बाद देखिए क्रिस कुछ बताने की यहाँ पर कोशिश कर रहे हैं, यहाँ पर कि हम अभी छोटे हैं, समझ हमारा थोड़ा कम है, लेकिन हमें पहचानने में कोई कम नहीं है। बल्लेबाज को पहचान लिया। वाइट का इजावा, सचिन जी जीतेकर, शिवतेज जी जीतेकर कमाल की कर रहे हैं यहाँ पर अंपायरिंग। अंपायरिंग करना भी एक कठिन अदा है, और अंपायर करना जो आसान समझ ले, मैं कहूँगा वो सबसे बड़ा गधा है। चौका आता हुआ, क्योंकि अंपायर करना इतना आसान नहीं रहता है। अंपायर करना एक बहुत बड़ा कठिन अदा है, लेकिन जो अंपायरिंग को आसान सोच लेना, वो सबसे बड़ा गधा है। कभी भी अंपायर को आप मत आसान सोचिए, एक एक डिसीजन उनके लिए चुनौती रहता है। अगर एक डिसीजन भी उनकी गड़बड़ हो गई ना, तो पूरे इल्जाम उनके ऊपर चली जाती है। टीम ने 100 गलती कर दिया, वो छोड़ दिया जाता है। कहीं क्या चीज़ छोड़ दिया जाता है, कहीं रनआउट का मौका गवाए वो छोड़ दिया जाता है, कहीं डॉट गेंद खेले वो छोड़ दिया जाता है। लेकिन अंपायर ने क्या गलती किया, वो वीडियो क्लिप आपको काफ़ी जल्दी वायरल हो जाता है। भाई वो भी अंपायर हैं। थोड़ी सी यहाँ पर देखिए, ये जो नज़ारा कम देखने को मिलता है, सूरज की किरण देखिए थोड़ा सा ले दिखाई दिया, उसके बाद बारिश का संभावना संदेश भेज रहे हैं। वाइट का इजाफा। महाराष्ट्र की यही पहचान है। आप 3-4 महीना बारिश ले लीजिए, उसके बाद ठंडी लीजिए, गर्मी लीजिए, क्लाइमेट बिल्कुल थोड़ा ऊपर नीचे तो होता रहता है, लेकिन लोग वहाँ चिपकिप हो जाता है कि बारिश जून में आने वाला है, उससे पहले हम खुली बिजनेस कर सकते हैं, बाद में बारिश की तैयारी कर सकते हैं।
रनआउट हुए दर्पण, लेकिन दर्पण ने अपना दर्शन बहुत बढ़िया देकर चले गए। स्कोर को बात करेंगे यहाँ पर 59 यानी 59 रन बन चुके हैं, लेकिन दर्पण का जहां पर रहा रन बात करेंगे ना, बहुत बढ़िया। चलिए नए गेंदबाज है अन्ना कुंडली, बताइए नए गेंदबाज। संदेश पाटिल, बहुत बढ़िया खिलाड़ी ये बनते जा रहे हैं संदेश पाटिल, हर किसी को बनाते जा रहे हैं कातिल। मामून डोंगरी देखिए, बात करेंगे एक बहुत बड़ी नाम किंजल ट्रॉफी जिन नाम से देखते हैं, और ये चलिए कुणाल नायक ने ठान लिए हैं हमारी शरीर की हड्डियों से जितना मांस निकालना है निकाल लीजिए, लेकिन हम जब तक जिंदा है मैदान पर संघर्ष नहीं छोड़ेंगे। चरण क्या बहुत बढ़िया, देखिए मामून डोंगरी नाम बहुत बड़ी है, काम भी बहुत बड़ा है। संजय शेठ ठाकुर साहब देखिए उनकी टूर्नामेंट देखते हैं, गोपाल सेठ नाइक स्मृति चषक, मनोज नायक देखिए बात करेंगे उनका भी टूर्नामेंट हमें देखने को मिलते हैं। सुमित जी नायक, मनोज जी नायक, राजेंद्र दादा देखिए उनकी भी एक टूर्नामेंट हमने देखने को मिला था, राजेंद्र दादा महात्रे निश्चित रूप से। और सबसे बड़ी देखिए किंजल ट्रॉफी हर साल, चाहे रबर बॉल ले लीजिए चाहे टेनिस बॉल ले लीजिए, स्कोर की बात करेंगे। स्कोर देखिए कहाँ पहुंच गया जाकर, संतोष सोधी सर बता रहे हैं 67 रन लेने को कर दिए इनकार। विकेट के पीछे तकदीर है, लेकिन तकदीर को एक अच्छा इनिंग खेलना होगा यहाँ पर। जिस तरह के रन बन रहे हैं, जैसे कहते हैं ना, तोता उड़ा पंजाब और जा पहुंचा कश्मीर। अच्छी गेंदबाजी कर लेते, लेकिन क्या करने नहीं देगा तकदीर। जब बल्लेबाजी के लिए आएगा कितना दिक्कत बनाएगा विंगारी टीम के लिए। अभी तो विकेट के पीछे काम कर रहे हैं बहुत अच्छा, लेकिन उन्हें बाद में विकेट के आगे आकर काम करना होगा। अच्छा, वाइड का इजाफा देखिए यहाँ पर। संदेश क्या यहाँ पर ऑफ स्टंप की लाइन पकड़कर गेंदबाजी करना चाहते हैं, वाइड यॉर्कर का कोशिश हो रहे हैं। हाँ, कोशिश बिल्कुल वही है, लेकिन वाइड मिलते गया। कुणाल नायक देखिए हल्की सी सफल हो रहे हैं, जानते हैं अगर पूरा सफल हो गए तो फिर अंपायर का डिसीजन भी बदल सकता है। वाइड का इजाफा थोड़ा शायद वहां से अंदर करा सकते हैं, और गेंद को हल्की से और अंदर ले लेना, फिर अंपायर का सोच बदल जाएगा। और ये चलिए भाई घुसकर मारना, बहुत बड़ा उम्दा छक्का। कहते हैं ना, भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तवाई तवाई तवाई। कुणाल नायक ने मचा दिए यहाँ पर तवाई। फोर्टी 43 रनों का इनिंग्स कुणाल नायक का रहा, 13 गेंद के पर, लेकिन कुल स्कोर टीम ने लुटाया यहाँ पर। 76 रन 76 रन लुटाए हैं जीत के लिए। डबल 7 चाहिए। फिर से एक बार सागर पाटिल जुड़ेंगे निश्चित रूप से, डबल 7 रन यहाँ पर चाहिए।
हॅलो. जबरदस्त धावांचा डोंगर उभा केलाय. काल आपण पाहिली तुफानी फलंदाजी विशाल जितेकर 3 सामन्यामध्ये 146 धावा आणि त्यांना साथ दिली होती. सकाळपासून मात्र उपस्थित नव्हते, आता मात्र आलेत. दापोली संघाचा मिडल ऑर्डरचा खेळाडू सुमित पाटील आणि विपुल जितेकर. झेल किती उंच असू दे, किती लांब असू दे, डाय मारण्यामध्ये अग्रेसर असा विपुल जितेकर. सुमित पाऊस नाही परत, कशाला घाबरवतो पावसाला. अण्णा गोंदी बेहतरीन कॉम्पिटिटर. या या अण्णा. आपण सामना पाहतोय जबरदस्त रंगतदार तुफाने बिग फाईट टफ फाईट क्वालिफाईड सामना आपण पाहतोय. एका बाजूला बामण डोंगरी आणि त्यांच्याशी दोनात करतो सिद्धिविनायक भिंगारी. कुणाल नाईक यांचा संघ, रघुनाथ परदेशी यांचा संघ, सचिन परदेशी उत्कृष्ट कलाकार यांचा संघ. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद मित्रांनो. जयंत महाना दापोली. खरंच या टुर्नामेंट बघायला मिळतात रब्बर बोर्डच्या आणि एक चांगल्या प्रकारे टुर्नामेंट बघायला मिळतात. तर बघायचं गेलं तर पहिल्यांदाच काय सांगायचा प्रयत्न कर. माझी शॉक लागच नाही. मला कुठे हे दाखवतील घाण तुमची कॅमेरा. शुभम पाटील आणि तकदीर पाटील सलामी जोडी बघायला मिळतोय. धावसंख्येचा पल्ला काढायचा आहे तो म्हणजेच 77. तर सलामी जोडी ही शुभम पाटील आणि तकदीर पाटील आहे. गोलंच्या उंबाट्यावर असणारा गोलंदाज हॅलो हॅलो हॅलो.
सलामीचे फलंदाज मैदानामध्ये आले तकदीर आणि शुभम. एका बाजूला सिद्धिविनायक भिंगारी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बामणडोंगरी. टार्गेट अतिशय भलं मोठं आहे. आव्हानाचा पाठलाग करावा लागेल. तर तुम्हाला या टार्गेटला जर सामोरं जायचं असेल तर ट्रेनने नाही एरोप्लेनने सफर करावे लागेल. अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. तर एका बाजूला जबरदस्त असा संघ तेजस मात्र यांच्या गावातील संघ बामणडोंगरी. टार्गेट आहे तो मात्र 4 षटकामध्ये 77 धावा करायच्या आहेत. डिसिजन काय आहे पंच? नो चेंडू दर्शवलेला आहे पंचाने संतोष चौधरी सरांनी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू जातोय अवाक्याच्या बाहेर. हा आलाय दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या 16 धावा धापरकावर. 18 धावा धापरकावर. अठरा धावा धावफलकावर झालेला आहेत. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. फलंदाज होतोय सुरेख अशी स्पर्धा पाहतो आपण. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहेत. झेलच्या स्वरूपामध्ये एक गडी गमवावा लागतो तो मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला. नवीन फलंदाज आलाय संदेश. एक धाव तर पण पूर्ण केलेला दुसरा घेण्याचा प्रयत्न परंतु एका धावेवर समाधान मानावं लागतं. एक गडी बाद. संघाची धावसंख्या पाहायला मिळतोय बामणडोंगरी संघ 77 धावांचा टार्गेट चेस करायचा आहे. 4 षटकामध्ये 24 चेंडूमध्ये 77 धावा तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. आणि सामना जर बरोबरीचा झाला तर सकाळपासून जो निर्णय आहे नाणेफेकीचा तो निर्णय येथे घेतला जाईल. षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार प्रहार आणि चेंडू होतोय तेज तरार सीमारेषा पार. दर्जेदार हलाय डिस्काउंट षटकार. संघाची धावसंख्या 6 निवडून धावफलकार धावा लागल्या त्या मात्र आतापर्यंत 25 धावा धावफलकावर 77 धावाचा भला मोठा टार्गेट आहे. तर गोलंदाज आपण पाहतोय थोडासा मागरा ठरतोय. पुढचा चेंडू यष्टीरक्षकाला चेंडू चकून जातोय. खेळपट्टी अतिशय
जबरदस्त बनवलेले आहे. अतिशय फास्ट खेळपट्टी आहे. जसा खेळपट्टीवर थोडासा पाऊस जरी पडला तरी पण चेंडू अतिशय वेगाने जातोय, कारण ते रबर बॉलची स्पर्धा आहे. त्यामुळे चेंडू कुठेही स्विंग होतोय. अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळतोय या मैदानावर. आज दुसरा दिवस स्पर्धेचा, उद्या मात्र अंतिम दिवस असणार आहे आणि उद्या मात्र तालुका हा ते संघ आपण पाहणार आहोत. पुढचा चेंडू कार्पेंटर चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक वेगाने येणार, चेंडूवर चेंडू उचलणार, फेकणार तोपर्यंत ओव्हरथ्रो आणि त्याचा फायदा मिळतोय तो मात्र फलंदाजी करणाऱ्या जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी संघाला. संघाची धावसंख्या धबकार लागतोय ती मात्र 29 धावा धापलकावर लागल्यात. एका बाजूला पोलीस बंधू आणि विशाल जितेकर यांचे अतिशय जवळचे मित्र तेजस म्हात्रे यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय रघुनाथ परदेशी, कुणाल नाईक, सचिन परदेशी, मंदार ढवलेकर, सूरज परदेशी यांचा संघ. दरम्यान गोलंदाजाला नवीन पाहतो आपण. वैयक्तिक पहिले सांगित दुसरे षटक घेऊन आलाय ओमसाई भंगरपाडा संघामध्ये ओपन मध्ये खेळणारा गोलंदाज कुणाल नाईक. अठ्ठेचाळीस धावांची गरज विजयासाठी, आव्हान पेलण्यासाठी. बघूया. दरम्यान कुणाल नाईकच्या हातामध्ये चेंडू. वैयक्तिक पहिलं सांगित दुसरे षटक. पहिला चेंडूला दिलाय तडाखा, दाखवला कुणाला आसमान. चेंडू आलाय सीमारेषे बाहेर. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार आणि या 6 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकतो. धपका धावा लागतात त्या मात्र 6 ने वाढून 35. रबर बॉलची टुर्नामेंट आहे या मैदानावर. काल 85 धावांचा डोंगर आणि त्याच्यानंतर आपण पाहिला विशाल जितेकरांची फलंदाजी, सुमित पाटीलची फलंदाजी आणि तेवढीच ताकदीची एक टिचूक आणि तिखट मारा करणारी ऋषिकेश भैरची गोलंदाजी. षटकातील पुन्हा एकदा पंचाचा खराब चुंजा इशारा येतो. अवंत धावसंख्येत भर पाहायला मिळतोय. दर्जेदार स्पर्धा पाहतोय, दर्जेदार ट्रॉफीज पाहतोय, दर्जेदार लाईव्हचं कव्हरेज गजानन दादा पाटील, माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत दापोली यांच्या माध्यमातून, यांच्या सौजन्याने आम्हाला लाईव्हचं प्रेक्षेपण पाहायला मिळतोय. पूर्ण ट्रॉफीज आम्हाला दिलेत जयंत रामा जितेकर आणि क्रियायोगी ज्ञान कल्पतरू दत्तदास महाराज यांच्याकडून. तर अनुज एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रकाश रघुनाथ शेठ जितेकर यांच्याकडनं सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि विकेट बनवण्याचं जे सहकार्य केलं जय हनुमान दापोली संघातील सर्व खेळाडू त्यांचं सुद्धा मनाच्या अंतकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पुढचा चेंडू अप्रतिम कामगिरी आणि लेगबाजच्या स्वरूपामध्ये धाव मिळतोय. दरम्यान पुढचा चेंडू या षटकातील पाहायला मिळतो. समोर डावकरा फलंदाज म्हणजे गोलंदाजासाठी डोकेदुखी ठरणार आहे. अप्रतिम चेंडू, काय दर्जेदार गोलंदाजी करतोय, का अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक नियंत्रणाने गोलंदाजी करतोय तो मात्र सिद्धिविनायक भिंगारी संघाचा गोलंदाज कुणाल नाईक. षटकातील पुढचा चेंडू, काय चेंडू खेळ संपला, स्कोर झाला तो मात्र स्कोर गार्डवर आपण पाहतोय धावा. जबरदस्त टार्गेट. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात. 37 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत.
विपुल जितेकर आणि चिन्मय पाटील. त्याच्या मध्ये मध्ये कोण बसला माहीत ना. स्कोर झालाय तो मात्र लॉकाचा चेंडू अप्रतिम स्वतःच्या पावित्र्यामध्ये चेंडू अडवतोय तो मात्र कुणाल नाईक. पुढचा चेंडू या षटकातील निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळतोय. स्कोर झालाय तो मात्र आत्तापर्यंत 38 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 77 धावांचा टार्गेट असताना सुरेख अशी कामगिरी. 38 धावा धावफलकावर लागल्यात. आता मात्र येणारे चेंडू असणार आहे ते मात्र या षटकातील ओव्हरीत 12 चेंडूचा खेळ बाकी असणार आहे आणि 12 चेंडू आणि विजयासाठी गरज असणार ते मात्र संघाला 12 चेंडू 39 धावा. बारा चेंडू 39 धावांची गरज. सामना जरा स्पीडअप करा कारण 4:15 वाजलेले आहेत. 12 चेंडू 39 धावांची गरज आणि सामना जर बरोबरीचा झाला तर नाणेफेकीचा आधार घेता जाईल याची नोंद घ्या. कंपल्सरी चेसिंगचा इथे नियम नाही आहे. नाणेफेकीचा आधार घेतला जाईल आणि या पहिल्या सामन्यापासून म्हणजे पहिल्या दिवसापासून उद्याच्या दिवसापर्यंत हाच नियम आपणास फॉलो करावा लागेल. 77 धावांचा भलामोठा डोंगर पोखरायचा आहे. जरी पावसाचं वातावरण जरी थांबलं असलं तर पण धावांचा डोंगर इथे मात्र उभा केला आहे. बामणडोंगरी संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना सिद्धिविनायक भिंगारी संघाने स्पर्धेची सुरुवात 14-64 कलेचा अधिपती बाप्पा माझा गणपती याच्या चरणाशी त्रिफल अर्पण करून झाली आणि स्पर्धेची सुरुवात अतिशय गोड झाली. स्पर्धेचा शेवट पण गोड व्हावा. आणि हा चेंडू अतिशय जोरदार प्रहार केलाय. अतिशय लांबीचा दणदणीत सणसणीत हा आलाय. दर्जेदार षटकार आणि या 7 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकतोय. धावफलकावर धावा लागतात त्या मात्र 6 ने वाढून 44 धावा धावफलकावर. वैयक्तिक पहिलं सांगित 30 षटक घेऊन आला गोलंदाज. पहिल्या चेंडूवर झाला हल्ला बोल तर गोलंदाजाचं नाव साहिल. सुरेख अशी कामगिरी करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी विपक्ष सिद्धिविनायक भिंगारी. अप्रतिम सामने आहेत. टेक्निकल क्रिकेट पाहायला मिळतोय. सुंदर अशी स्पर्धा आपण पाहिली अनुभवली. तर दर्जेदार लाईव्हचं आयोजन, दर्जेदार प्रेक्षकांची गर्दी. मैदानाच्या चारी बाजूला सुट्टीचा दिवस नसताना सुद्धा प्रेक्षकांची गर्दी. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशी 3 दिवसीय स्पर्धा 28, 29, 30 जून 2022. पुढचा चेंडू स्टेट टू द ग्राउंड पॅरलल षटकार पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जेदार षटकार. पन्नास धावा धावफलकावर. 77 धावांचा टार्गेट असताना 50 धावा धावफलकावर. अप्रतिम चेंडू, फसव्या चेंडू, फलंदाजाला चकून जातो चेंडू. आता मात्र किपरच्या हातामध्ये, पुन्हा एकदा गोंदाच्या हातामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. पुढचा चेंडू जोरदार प्रहार केला. क्षेत्रक्षक कार्पेट ड्राईव्ह चेंडू खेळून काढला. क्षेत्रक्षक वेगाने चेंडूवर आला. चेंडू उचलला, फेकला. गोलंदाजाच्या हातामध्ये. तोपर्यंत धावाची गती वाढवण्यामध्ये फलंदाज अतिशय माहिर होतोय. पाहूयाच आपली बॅट चेंज कर काहीतरी कानमंत्र दिला नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने स्ट्राईकच्या फलंदाजाला की पुढच्या चेंडूवर कशा प्रकारे
हाणामारी करायची आणि चेंडू कसा खेळून करायचा ते सांगतायत. पण तेवढंच चाणक्य गोलंदाज आहेत अण्णा गोंदली आमच्या समोर आहेत बामणनगरी गावचे. दरम्यान पुढचा चेंडू या षटकात पाहायला मिळतोय आणि सरळ स्ट्रेट टू द ग्राउंड. हा आलाय दर्जेदार सर्वात लांबीचा A1 क्वालिटीचा ब्रँडेड भास्कर मसाले षटकार. जबरदस्त खेळ पाहायला मिळतोय बामणनगरी संघाकडून. कल्पेश ठाकूर, भानुदास म्हात्रे, तेजस म्हात्रे, तरी पण त्यांचा संघ इथे खेळतोय. पोलीस बंधू आहेत तेजस म्हात्रे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोका होऊ शकतो परंतु आणि फलंदाज दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये मोह आवरला नाही आणि फलंदाज मात्र आपली विकेट बहाल करून बसले. बॅट टू द पॅव्हिलियन. अशा चुक्या सुमितकडनं पण कधी कधी होतात परंतु सुमितकडे जी क्षमता आहे ती कोणाकडे नाही. तर आता मात्र धावांचा गरज असणार आहे. ती धावा झाल्यात त्या मात्र 77 धावांचा टार्गेट असताना धावा धावा लागल्यात त्या मात्र 58 धावा झाल्यात. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा. सामना होता कुठं, सामना आला कुठं, सामन्याने यू टर्न घेतलाय. जबरदस्त. 6 चेंडू 19 धावांची गरज. 6 गेंदे 19 की दूरी. 6 चेंडू 19 धावांची गरज. बघूया काय होणार या स्पर्धेमध्ये, काय होणार या सामन्यामध्ये, कोण होणार या स्पर्धेचा विजयाचा शिल्पकार, या सामन्याचा विजयश्री कोणाच्या गळ्यामध्ये हार घालणार पाहूया. रणजित ठाकूर खेळण्यासाठी सज्ज झालेत. 6 चेंडू 19 धावांची गरज. 6 चेंडू 19 धावा. तर बघूया एका बाजूला बामणडोंगरी संघ तर एका बाजूला गणरायाची साथ असणारा सिद्धिविनायक संघ, सिद्धिविनायक भिंगारी संघ आणि एका बाजूला जीवदानी आईची साथ असणारा बामणडोंगरी संघ. गोलंदाज दर्पण. 6 चेंडू 19 धावांची आवश्यकता. सामना जर बरोबरीचा झाला तर नाणेफेकीचा आधार घेतला जाईल याची नोंद घ्या दोन्ही संघाच्या संघनायकांनी. 6 चेंडू 19 धावा. आता मात्र 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. उर्वरित जबरदस्त रंगतदार सामना. जसे गोलंदाजाचे निर्धाव चेंडू पडले की गोलंदाजाला मिळतात टाळ्या आणि एखादी जर चुकी गोलंदाजाकडनं झाली तर मात्र त्याला मिळतात गालिया. हे क्रिकेटचं रहस्य आहे, क्रिकेटचं गणित आहे. क्रिकेटचे धडे आपण गिरवतो. जसे पहिलीमध्ये अ आ इ ई आपल्याला शिकवतात तसं मात्र क्रिकेटचे धडे शिकवायला एक गुरु लागतो, कोणतरी लागतो. त्याशिवाय प्रत्येक क्षेत्रामध्ये गुरु असणं आवश्यक आहे. जसे संगीत क्षेत्रामध्ये आमचे दापोली गावातील गुरुवर्य दीपक डाऊर हे सुद्धा सामन्याचा आनंद घेतात. त्याचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतोय. सद्गुरू सिमेंट सप्लायचे आमचे दुसरे गुरुवर्य कन्हैया पाटील. सामना आता मात्र कलाकमी देण्यात यशस्वी झालेला आहेत आणि मला जर कोणी समालोचन शिकवलं असेल ते मात्र चिंचपाडा गावातील आमचे उत्कृष्ट समालोचक सुधीरदादा परदेशी यांचा समालोचन बघून ऐकून आम्ही त्याचा आत्मसात केलं आणि आतापर्यंत अव्वल दर्जाचा समालोचक म्हणून आम्ही समालोचन करायला लागलो.
पुढचा चेंडू पुन्हा एकदा झेल होतोय, स्वतः गोलंदाज झेल ड्रॉप करतोय आणि फलंदाज बाद. अतिशय रोमांचक सामना आपण सर्व आनंद घेतोय, सर्व पाहतो, लाईव्ह प्रेक्षेपण सुद्धा इथे चालू आहे. दरम्यान बघूया लयलूट, प्रेक्षकांची लयलूट, अफाट गर्दी, सुरेख असं मैदान, पुष्पक नोट मैदान दापोली. जय हनुमान क्रिकेट संघ दापोली आयोजित भव्य दिव्य रबर बॉल स्पर्धा. क्रिश म्हात्रे जबरदस्त गोलंदाजी झालेली आहे आतापर्यंत. भिंगारी संघाची काय दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. सिद्धिविनायक भिंगारी विपक्ष जीवदानी बामणडोंगरी असा हा सामना चालू आहे. दोन चेंडू 17 धावा, 2 चेंडू 17 धावा, 77 धावांचं टार्गेट होतं. आणि पंच आमच्याकडे वळलेत. संतोष चौधरी सरांचा हा अवांतर चेंडूचा इशारा आलाय. पुढचा चेंडू दिवसभर आम्हाला साथ दिली बाबूशाह यांनी. षटकातील पुढचा चेंडू पाहायला मिळतोय. जबरदस्त कामगिरी आणि मात्र सामना इथे विन झालाय तो मात्र सिद्धिविनायक भिंगारी संघ. या स्पर्धेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. या दोन सामन्यामधला या सामन्यातून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय तो मात्र सिद्धिविनायक भिंगारी संघाचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स करणारा. पाहूया कोण आहे. गुणलेखक आमचे आम्हाला सांगतील. अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडर खेळाडू, तालुका हाफ, ओपन हाफ, ग्रामीण आणि लेदर गाजवणारा खेळाडू, एक जबरदस्त खेळाडू कुणाल नाईक ठरलाय. टोटल 39 धावा ज्याने आपल्या संघासाठी. आणि दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती करतोय भिंगारी संघाचा संघनायक आणि विंधने संघाचा संघनायक आलेले आहेत. नवाले साहेब आलेले आहेत आमच्याकडे. तर आत्ताचा सामना 3 षटकांचा असेल. तर मॅन ऑफ द मॅच कुणाल नाईक. कम ऑन द स्टेज, कलेक्ट युअर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. नवाले साहेब 3 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या. दुसऱ्या फेरीतील सामना सिद्धिविनायक भिंगारी विपक्ष मोरवे